जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन भागामध्ये। तर मंडळी, आपण परवाचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये आपण बघितला पल्लवीचा साखरपुडा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत पल्लवीची हळद। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना बोललो की पल्लवी माझी वर्गमैत्रीण आणि तिचं आज आहे ना तिच्याच हळद आहे, उद्याला लग्न सोहळा आहे। तर नक्कीच आपल्या कोकणातल्या परंपरेनुसार अगदी कोकणी पद्धतीने तिचा शुभविवाह सोहळा होणार आहे। तर तो सुद्धा उद्याचा व्लॉग असणार आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका। आणि आजची हळद, आपल्या कोकणात कशी हळद नाचली जाते तर ते सुद्धा बघा। मागच्याच व्हिडिओमध्ये आहे ना मी मागची व्हिडिओ टाकली होती आपल्या चॅनलवर, ती होती खालूबाजावर कशी नाचली जाते हळद आणि कोकणातली एकदम पारंपरिक पद्धतीने अतिशय सुंदर प्रकारे तो व्हिडिओ झाला होता आणि तो आपल्या चॅनलवर आहे, भावेश दादाची हळद। तर आजचा व्हिडिओ मला वाटतं बँजो आहे आणि बँजोवर असणार आहे। तर आपण बघतोय कोकणात कशा पद्धतीने हळद होते, म्हणजे हळदीच्या दिवशी संध्याकाळी खांडवा मुंडणी होते, त्यानंतरला गावजेवण होतं आणि नंतरला हळद असते। हळद लावून नाचवले जाते, तर नाचतात, सर्व एन्जॉय करतात, ते सर्वांना तुम्हाला माहीतच आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही। तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, खूप धमाल असणार आहे हळद म्हटल्यानंतर। तर खूप सर्वजण एन्जॉय करत असतात आणि मुंबईकर सुद्धा गावाला आलेले आहेत सर्वजण। अगदी आता मे महिन्याची सुट्टी आणि मे महिन्यात आता गावात अजून सुद्धा आणखी एक लग्न आहे, तर त्याचा सुद्धा बघूया, व्हिडिओ बनवायला मिळाला तर नक्कीच आपण तो सुद्धा बनवू। चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पाहूया आता। तर मंडळी, आज आपण पुन्हा एकदा आलोय पांडुरंग जोशी यांच्या घरी आणि आपण बघतोय कालच आपण बघितलं परवाच्या दिवशी साखरपुडा झालेला आहे पल्लूचा आणि आज आहे ना हळद आहे पल्लवीची, उद्याला लग्न आहे। तर आपले गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी आपण बघतोय मांडवामध्ये बसलेले आहेत आणि आता आहे ना थोड्याच वेळात खांडवा मुंडणीची सुरुवात होईल। खांडवा मुंडणी म्हणजे काय, तर उद्याचं जो लग्न सोहळा आहे तर त्याची थोडक्यात पूर्वतयारी, म्हणजे आपली पूर्वतयारी तर झालेलीच असते, परंतु गावाच्या वतीने आपण जी काय पूर्वतयारी करतो थोडीफार प्रमाणात, ती आजच्या या ठिकाणी म्हणजे छोटीशी सभा म्हटलं तरी काही हरकत नाही। तर या आता खांडवा मुंडणीमध्ये ठरेल। तर बघूया आपण आता। राजू थोरे आपला गावचा पाटील, आपले गावचे सर्व कार्यकर्ते आहेत, आपले सर्व ग्रामस्थ आहेत, इकडे घरातील मंडळी, पाहुणे मंडळी, लहान मुलं वगैरे आपण बघतोय। तिकडे समोर सुद्धा श्रीकांतच्या पडवीत आहेत आणि आपण समोर बॅनर लावलेला बघतोय उद्याला जो लग्न आहे आणि आज आपण पल्लवीची हळद बघणार। पल्लवी आणि आश्विन यांचा शुभविवाह तो सुद्धा आपल्याला उद्याला पाहायचा आहे आणि ती तिकडे नेऊ बघा हसते। सांगते ना तर आपण बघतोय लग्नाच्या मांडवात अगदी महिला मंडळाचा विडा उचलल्या, महिला मंडळ अध्यक्ष आणि सेक्रेटरी
यांनी की उद्याचं वराड मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांना भोजनाची वगैरे व्यवस्था वेळेत होण्यासाठी आपल्याला साखरपुड्याला 250 ते 300 लोक येणार आहेत असं सांगितलं. त्यामुळे त्या जेवणाची तयारीने आपले ग्रामस्थ आणि मुंबईवरून सध्या कारण का मे महिना आहे त्यामुळे बरीचशी मंडळी आता आलेली आहे मे महिन्याच्या दरम्यान. त्यामुळे 200-500 अंदाजे होते महिला मंडळ आणि खास करून आता रणपी त्याने पण नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. तर मंडळी खांडवा मोडून झाल्यानंतरला आपण गेलो होतो घरी आणि आपण बघतोय मानवमध्ये पंगत सुद्धा लागली आहे जेवणाची आणि इकडे सुद्धा आहे. या काय पत्रावले घेऊन जाताना तर पंगत इकडे उठलेली आहे आणि आपण सुद्धा आता बसू दुसऱ्या पंक्तीत. पहिली पंगत उठले आणि आता आपण बघू. ए बाबू ए ममकर तर आपण बघूया आता गाव जेवण झाल्यानंतरला आपल्याला हळद नाचायची आहे. तर मंडळी बघतोय आपण आता गाव जेवण सुद्धा झालेलं आहे हळदीचं आणि आता आहे ना बँजोचं सेटअप सुरू आहे. तर थोड्याच वेळात आता हळद नाचायला सुद्धा सुरुवात होणार आहे. नवरी मुलीला सुद्धा हळद लावली जाईल. तर आपण बघूया आता. तर मंडळी बघतोय आपण आता मांडवामध्ये आहोत आणि समोर बँजोचं सेटअप झालेलं आहे. इकडे आपला फोटोग्राफर आहे, घरची माणसं आहेत. पल्लवीची हळद आपण बघतोय समोर आणि पल्लवी बसले पाटावरती आणि आपण बघतोय आता पल्लवीला हळद लावली जाते म्हणजे हळद चढवली जाईल. आणि आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरणी असते. तर आता बघतोय आपण पल्लवीची आई तिला औक्षण करून अगदी तिला हळद लावणार आहे. आता बघूया आपण. पल्लवी आणि पल्लवीची भाची दोघी जणी बसलेत पाटावरती. तुझा ढोल घेऊन ये. लावा फोटो काढा. बाजूला बाजूला कर बाजूला कर बाजूला कर. घ्या फोटो घ्या फोटो.
मंडळी बघतोय आपण आपली आता हळद नाचून झाले पल्लवीची आणि आता आहे ना घरच्या माणसांसोबत म्हणजे घाई गडबडीत जे फोटो राहिले होते ते आता नवरीसोबत घरची माणसं आता फोटोशूट चालू आहे. आपले बँचवाल्याने सगळं पॅकअप केलेलं आहे. तर मंडळी आपण पल्लवीची हळद बघितली, सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे आणि हळद नाचवलेली आहे, नाचलेत सर्व मंडळी आणि मुंबईतून सुद्धा खूप सारे मंडळी आलेले आहेत. आपण बघितलं हळद नाचताना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर आपण भेटत असतो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, आपल्या कोकणातल्या व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर. तर भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.